कारण हे स्पष्ट झालेलं आहे। मात्र उद्याचा कार्यक्रम हा ऐतिहासिक स्वरूपाचा पुण्यात होणार आहे। सगळ्यांनी त्या कार्यक्रमामध्ये यावं। कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये कुठलाही अपप्रकार हा निश्चित स्वरूपात घडणार नाही। सुविधेच्या अनुषंगानं असंतोष आहे। मोठ्या प्रमाणावर कॉलेजमधून तक्रारींचा फार मोठा पाढा हा वाचला जात आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा हा छात्रवृत्ती घेऊन हा कार्यक्रम आम्ही राजकीय न ठेवता केवळ हा शैक्षणिक स्वरूपाचा आणि युवकांच्या संदर्भातला हा कार्यक्रम आहे। त्यामध्ये भरभरून मिळणारा जो प्रतिसाद आहे, या प्रतिसादाच्या अनुषंगानं कुठेतरी अस्वस्थता ही विरोधी गटामध्ये निर्माण झाली आहे आणि त्यांनी भाडोत्री गुंडांकरवी जे प्रकार या ठिकाणी चालवलेले आहेत त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये त्याचा निषेध करतो, त्याचा धिक्कार करतो। कार्यक्रम हा अत्यंत मोठा आणि फार चांगल्या स्वरूपाचा होणार आहे। भरभरून विद्यार्थी येतात आहे। आपण बघताय की रात्रीचे 12 वाजले मात्र विद्यार्थिनी ज्या आहेत, स्वयंसेवक जे आहेत, हे या सर्व कार्यक्रमाकरता प्राण ओतून सर्व तयारी करत आहेत। या तयारीला कुठेतरी गालबोट लावावं, या प्रकरणात असं काहीतरी एक स्टंट करावा की जेणेकरून उद्या तिथे विद्यार्थ्यांनी येता कामा नये, अशा प्रकारचा यांचा असणारा हा कट होता, हे कारस्थान होतं। हे वेळीच त्या ठिकाणी हे कुठेतरी मोडून निघालंय असं या ठिकाणी म्हणणं थोडंसं घाईचं ठरेल। हे औटघटकेचा जो विषय आहे हा राहू नये। या ठिकाणी शांतता राहावी, शांतता नांदावी। काँग्रेस जो आहे तो शांततेने सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने पुढे जाणारा पक्ष आहे। झालेल्या प्रकरणाच्या अनुषंगानं पोलिसांनी निपक्ष चौकशी करावी, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, ही आमची मागणी आहे। उद्या पोलिसांनी सगळे जे मार्ग आहेत ते मार्ग मोकळे करावेत। जे अशा प्रकारचे गुंड आहेत त्यांना वेळीच त्यांनी आवर घालावा आणि पोलिसांकडून सदर रक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ हीच आमची अपेक्षा आहे। त्यांनी खलत्वाला बाजूला ठेवून जी सज्जन शक्ती पुण्यामध्ये समोर आली आहे, या सर्वांना या राष्ट्रीय उपक्रमामध्ये सहभागी होण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी त्यांनी मदत करावी। हा एकंदरीत जो विषय आहे त्या विषयामध्ये भाडोत्री गुंड पाठवण्यामागचं कारण हे स्पष्ट झालेलं आहे। मात्र उद्याचा कार्यक्रम हा ऐतिहासिक स्वरूपाचा पुण्यात होणार आहे। सगळ्यांनी त्या कार्यक्रमामध्ये यावं। कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये कुठलाही अपप्रकार हा निश्चित स्वरूपात घडणार नाही आणि मुलींनी मोठ्या प्रमाणावर यायचं। सावित्रीच्या लेखी आहेत, राष्ट्रमाता जिजाऊंच्या लेखी आहेत आणि त्या लेखी येऊन समता जी आहे त्याची नांदी आणि शिक्षणातील संधी जी आहे आणि त्याची सुरक्षितता या मुद्द्यावर त्या ठिकाणी हेतुभूत करावं, एवढंच आव्हान उद्याच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देत असताना युवा वर्गाकडून आणि युवतींकडून आहे। साहेब, आता काही व्हिडिओज आहेत ते व्हायरल व्हायला लागले, पुन्हा मुलगी म्हणते की हिरेश्वरीचे काही गुन्हे जे आहेत ते आणि त्यांनी सगळं प्रकरण केलं, काही जे एबीपी वाले ते आता शोध तेव्हा या संदर्भातला जो दावे प्रतिदावे जे आहेत हे एक फेक नेरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्ष एबीव्हीपी कुठेतरी करत आहे। त्यांच्याजवळ दुसरं काही नाही, त्यांच्या पायाखालची जमीन घसरून गेलेली आहे। या ठिकाणचे उच्च शिक्षण मंत्री इथलेच आहेत आणि ते इथले मंत्री आहेत आणि त्यांच्या शहरामध्ये जर अशा प्रकारची प्रकरणं समोर येत असतील तर अशा चुकीचं फेक नेरेटिव्ह स्थापन करून कुठेतरी या कार्यक्रमामध्ये उपस्थिती कमी राहील असा त्यांचा एक केविलवाणा प्रयत्न आहे। मात्र मुलींनी ठरवलेलं आहे त्या कार्यक्रमाला येणारच आहेत। एनएसयूच्या मुलींना जे काही मारहाण झाली त्या संदर्भात आपण काही तक्रार दाखल करणार आहेत का? या संदर्भात उद्या कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाच्या तयारी करता आपण बघत आहात सगळे आमचे कार्यकर्ते स्वयंसेवक जीवाचं रान करत आहेत। त्यामुळे पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची निपक्ष चौकशी करावी, ही आमची असणारी मागणी आणि भूमिका आहे। इतपर हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर या संदर्भामध्ये आम्ही निश्चित त्याचा पाठपुरावा करू। ज्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या मुलीला आवाहन करणार का तिने कार्यक्रमाला यावं? सगळ्यांना कार्यक्रम जो आहे हा लिमिटेड नाही, बारकोड करून स्कॅन करून त्या ठिकाणी यावं असाच कार्यक्रम आहे। हा सर्वांसाठी खुला आहे, आधीच सांगितलं। उद्याचा कार्यक्रम ऐतिहासिक स्वरूपाचा होणार आहे आणि शांततेने होणार आहे आणि क्रांतिकारक असा कार्यक्रम होणार आहे, यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं। माहिती घेतली? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।